या वेळेला फटका खेळला खरा, परंतु पाहूयात मागे जातोय फिल्डर, त्या ठिकाणी प्रयत्न जरूर करत होते परंतु बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय। 4 धावा, चौकार। धावसंख्या दुहेरी अंकावर जाताना पाहायला मिळते। एका वेगळ्या शैलीमध्ये या स्ट्रोकला खेळलं आणि 4 धावा अर्जित केल्या। 10 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। यावेळेला बिग हिट केलाय, टोलावलाय फटका, बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलाय। 6 धावा, षटकार येईल। सुरुवात थोडीशी संत होती परंतु आता मात्र नारायण आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। ओव्हर पिच बॉल होता आणि त्याच्यावर हल्ला चढवला, देखील जागृत करावं लागेल। यावेळेला बिग हिट केलाय, हवाई हल्ला या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। जबरदस्त टोलावलाय मात्र या ठिकाणी नारायण 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 यांच्या बॅटमधून। आतमध्ये आहेत जोडीला सागर यांनी चांगली कामगिरी केली आणि या दोन खेळाडूंमध्ये आतापर्यंत जर पाहिलं यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल, त्याला फाईन लेगची दिशा दिली आहे। आणखीन एक चांगला फटका इकडे येताना पाहायला मिळाला। या स्पर्धेत फलंदाजांनी सुद्धा स्पर्धा गाजवली आणि काही गोलंदाजांनी सुद्धा स्पर्धा गाजवली आहे। 4 धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे 63 धावा। बिग हिट यावेळेला मात्र पूल केला आणि हा पूल मात्र सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळतोय। काय जबरदस्त प्रहार केलाय। आता आय साइड एवढी जबरदस्त झाली आहे, या दोघांनाही बॉल नाही, आता फुटबॉल दिसत असेल अशाच प्रकारची बॅटिंग दोघांनी केली आहे। वाह, पाहायला मिळाली होती आणि आता 69 धावांची पार्टनरशिप। यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, हाई बॉल सीमारेषेच्या दिशेनेच मार्गस्थ होताना पाहायला मिळेल। 4 धावा मात्र इकडे येताना पाहायला मिळत आहेत। बघता बघता पहिला डाव संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली ती एकंदरीत 73 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। विजयासाठी 4 ओव्हरमध्ये 74 धावांची आवश्यकता। यानंतर क्वार्टर फायनलचा